आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंची यंदाची भाऊबीज विशेष असणार आहे, कारण हे दोघे बंधू पहिल्यांदाच शिवतीर्थावरती भाऊबीजेसाठी येणार आहेत। पहिल्यांदाच बहीण उर्वशी राज ठाकरेंबरोबर ते भाऊबीज साजरी करणार आहेत। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांना मिळून उर्वशी ही एकच बहीण आहे, त्यामुळे यंदाची भाऊबीज ही ठाकरे कुटुंबियांसाठी विशेष असणार आहे। राज ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी होणार आहे। ठाकरे कुटुंबियांची यंदाची भाऊबीज शिवतीर्थावरती बघायला मिळेल। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रणाली, खरं तर ठाकरे बंधूंसाठी आजची भाऊबीज विशेष म्हणावी लागेल। गेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे गेल्या काही खरं तर महिन्यांमध्ये दोन ठाकरे बंधूंमधला जो काही जिव्हाळा, जी काही कौटुंबिक जवळीकता साधली जाते त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज आपल्याला असं म्हणता येईल की दिवाळीचा उत्सव सुरू आहे आणि या दीपोत्सवाच्या कालावधीमध्ये येणारा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज, ज्या दिवशी बहीण भावाला ओवाळते। आणि याच मुहूर्तावर आज आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी येऊन उर्वशी राज ठाकरे, ज्या की राज ठाकरे यांची सुपुत्री कन्या आहेत, त्यांच्या हस्ते आज ओवाळून घेणार आहेत। भाऊबीजेमध्ये बहीण भावाला ओवाळत असते आणि अमित ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनाही एकुलती एक बहीण आहे आणि त्यामुळे आज हे दोन्हीही भाऊ शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन भाऊबीज साजरी करणार आहे। कालच खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रीचा वाढदिवस होता। या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी आल्याचं आपल्याला बघायला मिळाले। त्यांनी मावशीला शुभेच्छा दिल्या। खरं तर त्या मावशी आणि काकू दोन्ही आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी स्वतः येऊन मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आणि त्यानंतर येणारा आजचा लगेचचा भाऊबीज हा सण, जो सण आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानी साजरा करणार आहे आणि कदाचित पहिल्यांदाच ते भाऊबीजेच्या निमित्तानं शिवतीर्थ या निवासस्थानी येणार आहे। जशी जशी कौटुंबिक जवळीकता साधली जाते तसंच येत्या कालावधीमध्ये ती राजकीय जवळीकता सुद्धा साधली जाईल असं बोललं जात आहे। त्या दृष्टीनंच हे सगळे सण आणि कौटुंबिक जवळीकता अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे। गेल्या कित्येक वर्षामध्ये आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी भाऊबीज ही शिवतीर्थावर किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे येऊन साजरी केलेली नाही आहे। त्यामुळे यावेळेच्या भाऊबीजेचं हे विशेष महत्त्व म्हणावं लागेल की स्वतः हे दोघे भाऊ या ठिकाणी येऊन भाऊबीजेचा सण साजरा करणार आहेत। राज ठाकरे त्यावेळेला त्यांची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी जाऊन भाऊबीजेचा सण साजरा करणार आहे। उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाणार आहे का याबद्दल अधिकृत अजून माहिती मिळालेली नाही, परंतु आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे मात्र शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन हा सण साजरा करणार आहेत। निश्चित प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावरती गेले होते आणि गेल्या काही महिन्यांमधली ही दोन्ही ठाकरे बंधूंमधली 9वी भेट आहे। उद्धव ठाकरे चौथ्यांदा शिवतीर्थावरती पोहोचलेत आणि राज ठाकरे यांच्या आई मधुवंती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती गेलेले होते। तब्बल 1.5 तास उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती होते आणि या दोन भावांमधील भेटीमुळे पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलंय। आता बातमी आपण बघूया मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवावरून सुरू झालेल्या राजकारणाची। राज ठाकरेंच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शिवाजी पार्कमधील दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांची पावलं या ठिकाणाकडे वळू लागली आणि या दीपोत्सवाने अनेकांना भुरळ घातलेली असतानाच राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने परस्पर मनसेच्या या दीपोत्सवाचं श्रेय लाटण्याचा प्रकार केलाय। पर्यटन खात्याच्या ट्विटर हँडलवरती एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे। दिवाळीची जादू पाहायला चला, तुम्ही जर अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा दीपोत्सव पाहिला नसेल तर मुंबईचा सर्वात शानदार प्रकाशमय क्षणाला तुम्ही मुकत आहात, असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। मनसेच्या या दीपोत्सवाचं पर्यटन विभागाकडून परस्पर श्रेय घेतलं जात असल्यामुळे मनसेने या संदर्भात टोले हाणले। आईच्या जीवावर बायची उधार का? हो, भेट द्या, आम्ही कुठे नाही म्हटलंय। भेट द्यायला इथे हजारो लाखो लोक तुमच्या माध्यमातून येत असतात आणि हा संपूर्ण तर महाराष्ट्राचा कार्यक्रम राहिलेला नाहीये। देशभरात हिंदी चॅनल सुद्धा याला दाखवत असतात। आमचं म्हणणं इतकंच आहे, मनाचा थोडा मोठेपणा दाखवला असताच आणि जो माणूस खरोखर गेली 13 वर्ष करतो आहे, लक्षात त्यांचं नाव घेतलं असतं, त्यांना काय भूक पडली असती का, कोणाला का त्रास झाला असता? ह्याच्याशी महाराष्ट्र टुरिझमचा
काय संबंध आहे? एक दिवा तरी तुम्ही लावलाय का? अहो स्वतःची एमटीडीसी सांभाळता येत नाहीये, त्यांचे रेस्टॉरंट आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी जाऊन बघा. पण जर एखादी व्यक्ती जर करत असेल तर त्याची तुम्ही स्वतःच्या नावाने ही एक प्रकारची जाहिरातबाजी आहे का नाही आहे? असं थोडंसं नानू म्हणतात ना, छोटं तरी श्रेय आम्हाला त्यांनी द्यायला हवं होतं, जे त्यांनी दिले नाही. ह्या आता जो काही आम्हाला दीपोत्सवाला हाईप जो मिळतोय त्याला गेले 13 वर्षाचं आमची तपश्चर्या आहे. 13 वर्षात आम्ही कुठेही बॅनरबाजी न करता प्रसिद्धी आम्हाला मिळाली नाही आहे. आम्ही बॅनरबाजी करून प्रसिद्धी नाही मिळवली, तर ती माऊथ कॅम्पेननी ही आत्तापर्यंतची झालेली प्रसिद्धी आहे. सो मला वाटतं की हे सरकारात बसलेली जी लोक आहेत ह्यांना ती सवय आहे, दुसऱ्यांचे कार्यकर्ते पण आमचेच, दुसऱ्यांचे पक्ष फोडून ते पक्षही आमचेच, आता दुसऱ्यांचे कार्यक्रमसुद्धा आमचेच, अशी ही सरकारला ह्या सध्याच्या सरकारची परिस्थिती आहे.